तर आम्ही आज चाललो आहोत एक्सप्लोर करायला पनवेल आणि येस आम्ही चाललोय गाडेश्वरला आणि आमचा पहिला पाऊस पडतोय जो एकदम परफेक्ट आहे आणि बघूया आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे कसं कसं जाणार आहोत. गाडेश्वरला जाऊन काय काय एक्सप्लोर करायचं आहे आणि कसं यायचं आहे कसं जायचं आहे सगळं तुम्हाला ह्या एका व्लॉगमध्ये मिळणार आहे. तर पहिले तुम्ही स्टेशनला उतरून तुम्ही पहिले पनवेलला या आणि पनवेलला आल्यानंतर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. स्टेशनपासून हाफ ॲन आवर लागतो. तर माझी काकी आणि माझी बहीण मला घ्यायला आली होती. त्याच दिवशी माझे फ्रेंड्ससुद्धा पनवेलला आले होते. लाईक आम्ही स्टेकेशन करणार होतो एकत्र. मग आम्ही पनवेलला एक विला बुक केला होता आणि तिथे सर्वजण मस्त स्टे वगैरे केलं आणि एन्जॉय केलं आणि मग मी फायनली घरी आले. घरी येऊन मला एवढं हेडॅक होत होतं. माझ्या बहिणीने थोडंसं हेड मसाज केलं आणि माझी छोटी व्लॉगर आता स्टार्ट होणार आहे व्लॉग स्टार्ट करायला. एकदा स्वागत आहे. हाय गाइस, वेलकम बॅक टू YouTube चॅनल अक्षय कुटे या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता अक्षरा आणि व्लॉग्स इन उमरोली. हा आणि आमच्या भालूच्या लग्नाला यायचं. हा उमरोलीपासून गाडेश्वर जास्त लांब नाही आहे. फक्त 15 ते 20 मिनटावरती आहे आणि माझा भाऊ मस्त गाडी ड्राईव्ह करता त्यांनी आम्हाला डॅम इवन बऱ्याच छान छान लोकेशन्स दाखवल्या आणि इकडे एकदम पीसफुली तुम्ही एन्जॉय करू शकता. पण जास्त पाऊस पडला ओव्हरफ्लो झाला तर तुम्हाला डॅमवरती एंट्री नाही मिळत किंवा सोडतही नाही. पण तुम्ही जर इकडे जर रहिवाशी असाल तुम्ही जाऊ शकता इझिली. तुम्हाला हे इकडचे लोकेशन्स आणि वाईब्स ऑफकोर्स एवढं आवडेल की ओ माय गॉड. इवन तुम्ही मुंबईवरून जरी ट्रॅव्हल करताय बाईक आणि तुम्हाला जर रेस करायला आवडत असेल तरीही तुम्ही इथे येऊ शकता. इथे एक्सप्लोर करायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मजा येईल. पावसासाठी परफेक्ट लोकेशन आहे. हाय गाइस, आम्ही आलेलो आहे गाडेश्वरला आणि ही लोकेशन आहे वंडरलस्ट. हलकट आम्ही आलेलो आहोत गाडेश्वर डॅम जवळ आणि इकडचा व्ह्यू आणि पूल तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. पनवेल स्टेशनपासून मला वाटतं तुम्हाला हाफ ॲन आवर लागेल गाडेश्वरला पोहोचण्यासाठी आणि इझी टू ट्रॅव्हल आहे. इवन तुम्ही इथे बाईक रायडिंग आणि बऱ्याच गोष्टी करू शकता. रस्ता पण खूप चांगला आहे. सो डू व्हिजिट. गाडेश्वरचं टेम्पल. तुम्ही गाडेश्वरच्या डॅम जवळून जाऊन आल्यानंतर तुम्ही इकडे मंदिरामध्ये येऊ शकता आणि महादेवांचा आशीर्वाद घेऊ शकता. चला तुम्हाला मंदिर दाखवते. इथे युजली जास्त काही गर्दी नसते पण तुम्ही गाडेश्वर डॅमला जर जाणार आहात तर मंदिराला जायला अजिबात मिस आउट करू नका. आणि इव्हन हे ऑन द वेच आहे. गाडेश्वर डॅम, गाडेश्वर टेम्पल आणि तुम्ही इकडे बरंच काही एन्जॉय करू शकता. मुंबईवरून येत असाल तर इकडे भरपूर विलाज आहेत. स्टेकेशन पण खूप स्वस्त आहे. तर डू विजिट आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला माझा मिनी व्लॉग आवडला आहे की नाही आवडला आहे. थँक्यू सो मच अँड सी यू इन अ नेक्स्ट व्लॉग.